गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा जो रखडला गेला होता त्याला कालच राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। या विकास आराखड्याला मंजुरी दिल्यामुळे नवी मुंबईच्या विकासामध्ये आणखीनच भर पडणार आहेत। सगळे आपल्यासोबत भाजप आमदार मंदा म्हात्रे आहेत। ताई काय सांगाल, तुम्ही विकास आराखड्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता आणि त्याला यशही आलेलं आहे। आज आयुक्तांची तुम्ही भेट घेऊन त्या बाबतीत आता येणाऱ्या काळात विकास नव्या मुंबईचा कसं करणार यावरती देखील चर्चा केली आहे। सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प आपला जो होता हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा, त्याचा मार्ग देखील मोकळा झालाय। जवळजवळ गेले 6 महिने हा विकास आराखडा मंजूर व्हावा, कारण केवळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलसाठी नाही, इतर अनेक प्रकल्प इथे रखडले गेलेले आहेत। विकास आराखडा नसल्यामुळे सिडको सोशल प्लॉट कुठल्याही उपक्रमाला मोफत देत नाही, त्याचे अव्याडव्य पैसे लावते। त्यामुळे सिडको आणि पालिकेच्या भांडणामुळे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतं विकास आराखडा माझ्या म्हणण्याप्रमाणे मी बसवीन त्या प्लॉट प्रमाणे व्हावा, याच्यासाठी गेले 6 महिने मी फाईट देते। 6 महिने युडी सेक्रेटरी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, काल एखादा बसून तो डीपी प्लॅन मंजूर झाला, हॉस्पिटलचा पण झाला वेगळा। त्याच्यामुळे आज मोठा प्रश्न नव्या मुंबईचा मेडिकलचा, जे आपण म्हणतो ना ईश्वर सेवा, आरोग्य सेवा ईश्वर सेवा, याचा प्रश्न सुटणार आहे। आज तुम्ही बघा ना केवढी मोठे हॉस्पिटल आहेत नव्या मुंबईमध्ये। या हॉस्पिटलची बिलं बघा, माणूस पहिला 9 लाख 10 लाख कुठून आणायची, अगोदर 15-20 लाख रुपये भरतात। तर पालिकेचं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असावं, त्यासाठी कोरोना काळापासून मी काम करते। आज किती वर्ष झाली, काय या अधिकाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना वाटलं नाही की हॉस्पिटल व्हावं? मला क्रेडिट नको आहे, या गोरगरिबांनी मला तिसऱ्यांदा निवडून दिलंय, तेवढ्याचसाठी निवडून दिलंय की मंदाताईच हॉस्पिटल करू शकते आणि बांधू शकते। हा जो त्यांचा विश्वास मी संपादन केलाय, त्यासाठी गेले 6 महिने मी रोज 2 दिवसाआड प्रत्येक मी बोर्ड मीटिंगला जाते, प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांना भेटते, भांडते, तेव्हा डीपी प्लॅन झालेला आहे। तुम्ही थेट आरोप इथल्या अधिकाऱ्यांवरती केलात, महापालिका असेल, सिडको असेल, आणि त्याचबरोबर नव्या मुंबईमधले जे खासगी रुग्णालय आहेत त्यांनी देखील या हॉस्पिटलला विरोध केला असं तुमचं? माझं असं म्हणणं आहे, कोणीतरी सुपारी घेतली असेल, कोणतरी याच्या मागे असेल ना हॉस्पिटल होऊ नये म्हणून। आज एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प, जी जागा मी आणून दिली डॉक्टर सुबोध मुखर्जी असताना, संजय मुखर्जी असताना, ती जागा अर्ध्या भावात आणून दिली पुन्हा। एवढा पैसा कसा? मग लोक बोलायला फुकट आणा। अरे मग तुम्ही एवढे दिवस झोपला होतात का? तुम्ही का नाही आणलं बेलापूरला हॉस्पिटल मेडिकल कॉलेज? का नाही केलं? इथं हॉस्पिटल एवढी पडलेत महापालिकेचे, का नाही केलं सुधारणा? मी निवडून आल्यावर बेलापूर हॉस्पिटल चालू झालं, मी आल्यानंतर त्या महिला विभाग बाळंतपणाचा सुरू केला। इथून बाळंतपण होताना महिलेला रिक्षात बसून वाशीत जायला लागायचं, रिक्षात डिलिव्हरी व्हायची। त्यांना आमदार निधीतून देऊन कोविड काळामध्ये अँब्युलन्स दिला, बेबी बॉक्स दिले, सगळं काही दिलं, व्हेंटिलेटर दिलं। ही सेवा किती महत्वाची आहे। या अधिकाऱ्यांनी सुद्धा पाहिजे तसा मला प्रतिसाद गेले 2 वेळा दिलेला नाही। पहिला इथं गेले निघून, आता दुसऱ्या आले 1 वर्ष झालं। मी रोज बोलते, शेवटी मी भांडते। मग लोक मला म्हणतात ती भांडखोर आहे, पण मी कोणासाठी भांडते? जनतेसाठी भांडते। माझ्या काय मुलांना कामाला नाही लावायचंय, मला काही तिथे ऍडमिट नाही व्हायचंय। आता 15 दिवसाच्या आत मी आयुक्तांना सांगितलंय की हे भूमिपूजन झालं पाहिजे, लवकरात लवकर टेंडर झालेलं आहे, ते ओपन झालं पाहिजे। तुम्हाला कोणाला द्यायचं त्यांना द्या, त्यात काही मला इंटरेस्ट नाही आहे। पण काम आणि भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी परवा कॅबिनेटच्या वेळी पत्र देऊन आलेले आहे की ताबडतोब भूमिपूजन घ्या आणि कामाला सुरुवात करा। ऑलरेडी 2 वर्ष या प्रकल्पाला जवळजवळ विरोध होऊन 2 वर्ष प्रकल्प मागे गेलाय। आज तुम्ही सांगा, सिमेंट, रेती, स्टीलचं भाव वाढलं, पुन्हा हॉस्पिटलची ही वाढणार। काल परवा मी स्वतः LNTच्या साहेबांबरोबर बोलली ब्रिजच्या उद्घाटनाच्या वेळी, त्यांना सांगितलं LNT वाल्यांना की आम्हाला इथे CSR फंड हॉस्पिटलला द्या। उद्या अंबानी असतील, अदानी असतील, ज्यांचे प्रकल्प या नव्या मुंबईत सुरू आहेत, ज्यांच्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आम्ही पैसे मागणार ना। या हॉस्पिटल जनतेसाठी होत आहे, याच्यात सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल व्हायला पाहिजे, अशी मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी त्यांचेही आभार मानते, कारण त्यांनी सुद्धा या प्रकल्पाला मला पूर्ण साथ दिल्यामुळे आज हा डीपी प्लॅन झालेला आहे। धन्यवाद। नक्कीच हा विकास आराखडा मंजूर झाल्यामुळे रुग्णालयाचा प्रश्न तर निकाल निघालाच आहे, पण त्याचबरोबर नव्या मुंबईमधल्या विकासामध्ये देखील भर पडणार आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।